आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये सलग तिसरी भेट। गिरणी कामगार आणि बीडीडी चाळ संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात सरकारकडून उत्तर नाहीच, पोलिसांवर गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ। सरकारच्या भूमिकेबाबत उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त। पालकमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाण्यात जनसंवाद उपक्रम। आनंद आश्रमातून उपक्रमाचा शुभारंभ। पालिका हद्दीतील नागरिकांच्या समस्या तक्रारी सोडवण्यावर भर दिला जाणार। आरोपी दत्ता गाडे पोलिसांचा गणवेश परिधान करून एसटी स्थानकाच्या आवारात वावरायचा। स्वारगेट अत्याचार प्रकरणातील तपासात नवी माहिती समोर। पोलिसांच्या वेशातले आरोपी गाडेचे फोटो पोलिसांच्या हाती। जोगेश्वरीत तरुणीवर सामूहिक अत्याचार, पोलिसांकडून 5 नराधमांना अटक। 25 तारखेला घडली होती घटना, सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत। मुंबई शहर आणि उपनगरात कोणत्याही कारणास्तव रस्ते खोदकामास मनाई। मनपा आयुक्त भूषण गगराणींचे निर्देश। काँक्रिटीकरणासाठी नव्यानं रस्ते खोदकाम न करण्याच्या सूचना। नवी मुंबईत आज सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद। भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र आणि मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीसाठी 10 तास पाणी बंद राहणार। मुंबईकरांचा पाणीसाठा मार्चमध्येच 47%वर। शिवडी आणि काळाचौकी परिसरात अघोषित पाणी कपात सुरू असल्याचा रहिवाशांचा आरोप। उन्हाळ्यात पाणीसाठ्यात आणखी घट होण्याची शक्यता। लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज मुंबई दौऱ्यावर। धारावीत काम करणाऱ्या लेदर कामगारांसोबत संवाद साधणार। धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध होत असताना दौऱ्याला महत्त्व। मुंबई ते कोकण खासगी बस भाड्यात 30 ते 50% वाढ। साध्या बसचे तिकीट दर 700 वरून 1200 तर एसी बसच्या दरात 2000 वाढ। शिमग्यात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतासमोर न्यूझीलंडचं आव्हान। सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून दक्षिण आफ्रिकेचा 50 धावांनी पराभव। 9 मार्चला दुबईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना रंगणार।